नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात सुव्रता साठे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा सुख उभे दारात. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर नवीन कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रांनो, सुरू करूयात. सुव्रता साठे लिखित सुख उभे दारात. अनिकेत लहानपणी एक साधा मुलगा होता. सर्वांप्रमाणे शाळा चालू होती, काही विशेष नव्हतं. त्याच्या घरूनही त्याच्यावर फार अपेक्षा लादल्या गेल्या नव्हत्या. त्याचे वडील केमिस्ट होते आणि ते त्यांच्या दुकानात बिझी असत. आई ज्युनियर कॉलेजमध्ये प्रोफेसर होती. ज्युनियर कॉलेज सकाळी असायचं, त्यामुळे घरातल्या सगळ्यांना सकाळी लवकर उठायची सवय लागली होती. अनिकेत सकाळी पोहायला टँकवर जायचा. दर रविवारी त्याच्या गल्ली क्रिकेट मॅचेस असायच्या. त्याच्या वडिलांची एकच अपेक्षा होती की त्यांनी फार्मसी जॉईन करावं, कारण दुकान कोण बघणार. तर आई म्हणायची, आणि तुला हवं ते कर, पण असं कर की नंतर तुला वाटायला नको की अरे माझी लाईन चुकली, आईवडिलांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तर आजी म्हणायची, तुझे छोटे मोठे हट्ट पुरवले तो, आता मोठेपणीच्या इच्छा सांग. घरचं दुकान सोडून दुसरं काम शोधायचं कशासाठी? अरे तुझ्या बाबामुळे तुला पोहणं खेळणं करता येईल. आपल्या शेजारच्या रंजूच्या बाबाप्रमाणे फॉरेनला जायचं आहे का? तर आजोबा म्हणायचे, अरे तू घरात एकटाच आमच्या मुलगा, तू दूर गेलास तर आम्ही म्हाताऱ्यांनी काय करायचं सांग बरं. हां, तरी तुला जायचं असेल तर सांग, म्हणजे तुझ्या बाबांशी बोलतो. पण मग फॉरेनला जाऊन क्रिकेट खेळता येणार नाही. मला सांग, नोकरी करणार का खेळणार? ज्युनियर कॉलेज संपल्यानंतर अनिकेतनी वडिलांना सांगितलं, बाबा मला B.Pharmचा फॉर्म भरायचा आहे, पण नापास झालो तर? अनिकेतचे बाबा म्हणाले, अरे नापास कसा होशील, हुशार आहेस तू. फारसा अभ्यास न करता तुला जर 60-65% मार्क पडतात तर अभ्यास करून जास्त पडतील नाही का? अनिकेतचं समाधान झालं. तो म्हणाला, हो बाबा, मी मन लावून अभ्यास करेन. मला कॉलेजला ॲडमिशन मिळेल का? अरे तू फॉर्म तर भर ना, पुढचं पुढे बघू आपण, आजोबा म्हणाले. अनिकेतचं नशीब चांगलं होतं, मार्कसुद्धा चांगले होते. त्याला ॲडमिशन मिळाली. घरातले सगळे खुश झाले. घरात वातावरण प्रसन्न. अनिकेत किंवा त्याचे मित्र सगळं खुशीत यायचे, अभ्यासाला बसायचे. डायनिंग टेबल स्टडी टेबल झालेलं होतं. अनिकेतच्या कॉलेजमध्ये थोड्या मुली होत्या ज्या मेडिकलला जाऊ शकल्या नव्हत्या किंवा थोड्या पर्सेंटमध्ये होमिओपॅथी किंवा आयुर्वेदाला जाता आलं नव्हतं, आणि ज्यांना खरंच मेडिकलला जायचं होतं पण डोनेशनला पैसे नव्हते, त्यांनी BSc किंवा B.Pharm हे निवडलं. अर्पिताने त्यांच्याप्रमाणे फार्मसी लाईन घेतली. तिला मेडिसिनमध्ये इंटरेस्ट होता. डोनेशनला पैसे नव्हते, पण खाऊन पिऊन सुखी अशा पद्धतीचं तिचं घर. अर्पिताचे वडील शेअरचा व्यवसाय करत. त्यांच्या मूळ व्यवसायाचा मार्ग आयुर्विमा हा होता, पण त्यात जे पैसे मिळत ना त्यात जोडीला तोड म्हणून ते शेअर्सचं ट्रेडिंगही करत. एकंदरीत तिच्याही घरी सगळं छान. अर्पिताचं जुनं घर अनिकेतच्या फ्लॅटपासून एक रस्ता सोडून होतं. हळूहळू अनिकेत आणि ती कधी अनिकेतच्या फ्लॅटमध्ये तर कधी तिच्या घरी अभ्यासाला बसायचे. औषधांशी त्यांचा संबंध अजून यायचा होता. 1 वर्ष पार पडलं, दोघं चांगले पास झाले. थोडे दिवस सर्व मित्रमैत्रिणी एकत्र धमाल करायला जमत राहिले. मैत्रीचे धागे अधिकच घट्ट होत राहिले. दुसऱ्या वर्षाची सुरुवात चांगली झाली, पण ह्या वर्षी अभ्यास अर्थातच जास्त होता, पण त्यामुळे मैत्रीचे धागे अधिकच घट्ट विणले गेले. अर्पिताची आई कलावती शाळेत नोकरी न करता घरीच ट्युशन घेत असे. घरात अर्पिताचे आजी आजोबा आणि आजोबांची म्हातारी आई होती. त्यांना घरात सोडून नोकरी करणं जमण्यासारखं नव्हतं.
काम करता करता छोट्या मुलांच्या ट्युशन्स चालू होत्या. एकदा अर्पिताची आई अनिकेतच्या फ्लॅटमध्ये भेटायला आणि घर बघायला आली. सगळ्यांना भेटून तिचं शंका निरसन झालं. आपल्या अबोध अजाण मुलीला कोणी फसवत नाही ना, ही तिच्या मनातली भीती दूर झाली. अर्पिताचे वडील सतत त्यांच्या विमा व्यवसायासाठी बाहेर पडत, कधीकधी बाहेरगावीही जात. त्यामुळे घरातली छोटी कामं अर्पिताची आई म्हणजे कलावतीबाई अनिकेतला सांगत. अनिकेत, अरे ट्यूब लागत नाही आहे बघ रे, बघ ना काही करता येतं आहे का बदलावी लागेल ती. तर कधी म्हणत, अरे तुझ्या दुकानातनं ही औषधं आणशील का रे, मोठ्या आजीला द्यायची आहेत आणि आजोबांना ना ही औषधं लागतात, मी पैसे देते हो. अर्पिताला स्वयंपाकात मदत करायला लागायची. कुणाचं पथ्य काय हे बघून स्वयंपाक करायला लागायचा. त्यामुळे अभ्यासात दुर्लक्ष नको व्हायला असं कलावतीबाईंना वाटायचं. अनिकेतचं घर जवळ होतं, माणसं माहितीची होती, म्हणून जरी कधी रात्रीचे 9 वाजले तरी काळजीचं कारण नव्हतं. रात्र झाली की अनिकेत तिच्या स्कूटीबरोबर स्वतःची बाईक घेऊन तिला सोडायला यायचा. हे सगळं असं छान चाललं असतं जर अर्पिताच्या बाबांनी शेअर्समध्ये मार खाल्ला नसता. अचानक शेअरचे भाव गडगडले. पूर्ण जगात शेअरचा बाजार मंदावला. शेअरचा डुरकणारा बैल एकदम मागे मागे जायला लागला. आता मातीत बसकण मारतोय का काय असं वाटायला लागलं. अर्पिताच्या वडिलांनी म्हणजे द्वारकानाथ देसाईंनी आपल्या जुन्या वाड्याला गहाणखत करून 10 लाखांचं कर्ज घेतलं. लोकांची देणी फेडून टाकली, पण 10 लाख जमा करून कर्जाची रक्कम कशी फेडायची हे त्यांना कळत नव्हतं. वाडा विकत घ्यायला बरेच बिल्डर येत. कोणाची आर्थिक परिस्थिती खालावली की वर्तमानपत्रातनं बातमी न येता सगळ्यांना ती बातमी कळते कशी हे कलावतीबाईंना उलगडत नव्हतं. बिल्डर विकत घेताना 10चा 1 करत आणि विकताना 1चे 100. 10 लाखाच्या ऐवजी 5 लाख, 7 लाख याच्या पुढे कोणी जाईना. 10 लाखाच्या व्याजाची रक्कम वाढून 13 लाख झाली. एक दिवस अर्पिता रडत रडत अनिकेतला म्हणाली, अरे तुझ्या बाबांना कोणी माहिती आहे का रे, घर विकून काही पैसे आले ना तरच आम्ही भाड्यानं दुसरं घर घेऊ शकू, नाहीतर मग आम्हाला कोकणातल्या घरी जावं लागेल. अरे मोठ्या आजीचं घर आहे रत्नागिरीला, पण तिथे गेलो ना तर मग मला माझं कॉलेज सोडून तिकडे जावं लागेल, तिथल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी लागेल. आता सवय झाली रे पुण्याची, आणि ना कोकणातली हवा मोठ्या आजीला मानवत नाही म्हणून तर पुण्यात आलो. आणि आम्ही तिकडे गेलो ना रत्नागिरीला तर आईच्या ट्युशन पण थांबतील रे. पुढे तिला बोलवे ना. तिने अनिकेतला मिठी मारली आणि थँक्स अनिकेत असं म्हणून मिठी सोडवून निघून गेली. अनिकेतच्या मात्र अनेक गोष्टी लक्षात आल्या. अर्पिताला काही मदत करायची असली तर ह्या क्षणी नाहीतर सगळंच सगळ्यांच्या हातातून निसटून जाईल. जिथून कर्ज घेतलं होतं तिथे त्याची ओळख नव्हती, पण अर्पिताच्या वडिलांची होती. अनिकेतनी त्याच्या कॉलेज ट्युशनसाठी दिलेले पैसे बँकेतनं काढले, अर्पिताच्या वडिलांना दिले. जेमतेम 1,20,000 होते. त्यांनी 1 लाख रुपये त्यांना दिले आणि सांगितलं, काका आजोबा घर घ्यायला तयार आहेत, हे तुमचे ॲडव्हान्स पैसे. जे लोक बाहेर बसलेत त्यांना सांगा ऑफिसमध्ये आम्ही पैसे भरू, तुम्ही जा. त्यानंतर तो तडक आजोबांनाच घेऊन आला. आजोबा, या घरासाठी ॲडव्हान्स 1 लाख मी दिला आहे, बाकी 12 लाख तुम्ही द्या. आजोबा थक्कच झाले. किती किती हवेत? आजोबा ऐका ना, हे घर गहाण होतं, त्यासाठी अजून 12 लाख हवेत, म्हणजे मग हे घर आपलं होईल आणि आपण अर्पिताच्या फॅमिलीला घराच्या बाहेर काढणार नाही ना. आजोबांनी अनिकेतपेक्षा बरेच पावसाळे उन्हाळे बघितलेले होते. त्यांनी अट ठेवली की हे घर रीतसर त्याच्या नावावर व्हायला हवं. या घरातनं बाहेर जायची कोणाला गरज नाही, पण ह्याच घरासाठी द्वारकानाथ देसाई यांनी भाडं द्यावं, जे काही योग्य असेल ते. अर्पिताच्या वडिलांना दुसरा पर्याय सापडत नव्हता. त्यांनी ही अट मान्य केली. दुसऱ्या दिवशी संपूर्ण रकमेचा ड्राफ्ट आजोबांनी त्यांच्या ताब्यात दिला. कर्ज देणाऱ्या पतसंस्थेकडनं बाकी काही नाही हे सर्टिफिकेट घेतलं आणि त्यानंतर एक ॲग्रीमेंट करून देसाई आजोबांच्याकडनं आणि द्वारकानाथकडनं हक्क सोडपत्र लिहून घेतलं. आता त्याचे कायदेशीर मालक आजोबा आणि अनिकेत होते. भाड्यासाठी जी रक्कम ठरली ती दरमहा आजोबांच्या खात्यात जमा करावी असा ठराव झाला.
आजोबा आणि अनिकेत घरी आले. ही सगळी गोष्ट ऐकून अनिकेतचे बाबा अमितराव थक्क झाले. अरे, व्यवहार असा नसतो. तुम्हाला कॉर्पोरेशनमध्ये सगळी बदल करून घ्यावे लागतील. बाबा, तुम्ही तरी त्याला योग्य मार्ग दाखवायचा. हे बघ अमित, हे सगळं मी व्यवहार म्हणून केलेलं नाही आहे. एखाद्या चांगल्या माणसाला मदत म्हणून मी केलं आहे. आणि लक्षात घे, आज ना उद्या अर्पिता या घरात येणार आहे. द्वारकानाथ त्यांच्याजवळ पैसे आल्यानंतर बघूयात ना काय करतात. 7-12 बदलला नाही तर आपल्या लेकराला आपणच मदत करायची. त्याची इच्छा होती रे की अर्पितानं इथून जाऊ नये. मी आपल्या लेकराची इच्छा पूर्ण करून टाकली. आजोबा म्हणाले. द्वारकानाथांची विमा आणि शेअर्सची गाडी हळूहळू नंतर चालू झाली. एकदा बिझनेसमध्ये मंदी आली की परत सगळं छान व्हायला बराच वेळ जातो. अर्पिता घरी यायची, कधी आजोबांशी गप्पा गोष्टी व्हायच्या, अभ्यास चालूच होता. द्वारकानाथ सणासुदीला न चुकता मिठाई घेऊन यायचे. थोडा वेळ बसायचे आणि मग जायचे. अनिकेत आणि अर्पिताची फायनलची परीक्षा झाली. रिझल्टची वाट बघत असताना एक दिवस अर्पिता आली आणि आजोबांच्या जवळ बसली. आजोबांनी तिला विचारलं, आता काय झालं ग अर्पिता, तुझ्या डोळ्यात पाणी का? आजोबांना कळे ना काय झालंय. आजोबा अहो, माझ्या घरातनं लग्नाची बोलणी चालू आहे. अच्छा, बरं मग त्यात मी काय करू म्हणतीयस? आजोबा हसत हसत म्हणाले. आजोबा, मला दुसरं कोणी नको आहे. मला अनिकेतशी लग्न करायचं आहे. आणि अनिकेतला काय करायचं आहे? का त्याला दुसरी कोणीतरी आवडतीये? आजोबा अजूनही हसतच होते. आजोबा प्लीज काहीतरी करा ना तुम्ही. अर्पिता आजीजीनं म्हणाली. बघतो काय करता येईल ते मी बघतो. जेव्हा अनिकेत क्रिकेट खेळून घरी आला तेव्हा आजोबा म्हणाले, जरा फ्रेश होऊन ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आजोबा तुम्ही बोला ना, मी आधी पाणी पितो, तुमच्याशी बोलतो, मग जाईन शॉवर घ्यायला. अनिकेतला कसायचा उलगडा होत नव्हता. हे बघ अनिकेत, तू लहान असलास तरी जगाची रीत तुला कळते. अर्पिताचं लग्न दुसऱ्या कोणाशी व्हावं असं तुला वाटतंय का? मला सांग, तुझं तिच्यावर प्रेम आहे का ती फक्त तुझी फ्रेंड आहे? आजोबा मला थोडा वेळ हवा हो विचार करायला. अनिकेत बावरला. स्वतःच्या मनाचा त्याला थांगपत्ता लागत नव्हता. नाही, वेळ मिळणार नाही. तुला ठरवावं लागेल आणि ते काय तुमची कमिटमेंट ती द्यावी लागेल. त्यानंतर अर्पिताशी लग्न. मग दोघं मिळून तुम्ही दुकान सांभाळा. उशीर झाला ना तर अर्पिताचे आईवडील तिच्या मामाच्या सांगण्याप्रमाणे तिचं लग्न ठरवून टाकतील. हे आजोबांनी सांगितल्यानंतर प्रसंगाचं गांभीर्य त्याच्या लक्षात आलं. त्याने आजोबांना विचारलं, मग आजोबा काय आणि कसं करायचं? हे बघ, तू आधी फ्रेश हो, मग दुकानातनं पेढे आण, 2 पाकिटं आण, एक आपल्यासाठी आणि एक देसाईंच्या करता. मग आपण दोघे जाऊ रीतसर मागणी घालायला. हां, पण मागणी तू घालायची. हां, अर्पिताला नाही, तिच्या घरात जे मोठे असतील त्यांच्याकडे. अहो पण आजोबा म्हणू काय मी? सांग ना त्यांना, म्हणा तुमचा आशीर्वाद घ्यायला आणि अर्पिताला मागणी घालायला आलोय, आम्हाला दोघांना लग्न करायचं आहे. आजोबा हसत हसत म्हणाले. आणि ते नाही म्हणाले तर? अनिकेत घाबरून म्हणाला. ठीक आहे ना, मग आपण घराचं रजिस्ट्रेशन 3 वर्षांच्या आत व्हायला पाहिजे असं सांगू आणि आत्ता तुझ्या नावावर घर करून घेऊ. आजोबांनी आपलं शस्त्रच बाहेर काढलं. त्यापेक्षा असं कर, तुझे वकील मामा घरी आहेत का बघ, त्याला फोन कर जरा. सुदैवानं वकील ताम्हणे घरातच होते. आजोबांनी त्यांना सांगितलं, गोपाळा लगेच ये, काळा कोट घालून ये, आपल्याला अनिकेतचं लग्न ठरवायला जायचं आहे. लग्न ठरवायला मामा हवा असतो. अनिकेतचं लग्न एवढा मोठा कधी झाला? आणि गोपाळ मामा म्हणाले, अरे अनिकेत लहान आहे, लग्नाची बोलणी करायला घाबरतोय, म्हणून आपण दोघांनी जायचं आहे. त्याची लहानपणीची मैत्रीण, गर्लफ्रेंड का काय म्हणतात ना, ती आहे. येतोयस का? गोपाळ मामा 10 मिनिटात हजर झाले. येताना डोक्यावर टोपी घालून आले. आजोबांनी पण त्यांची जरीची किनार असलेली टोपी काढली आणि अनिकेतसाठी त्यांनी क्रिकेटची कॅप घेतली. घरातल्या देवाला तिघांनी नमस्कार केला.
एक कुंकवाचा करंडा घेतला. गोपाळ मामाच्या गाडीतनं जायला निघाले. आजोबा, पेढ्यांचा बॉक्स? मामासाहेब, जरा पेढे घेऊया. पेढ्यानंतर एक साडीसुद्धा घेतली गेली. सगळे अर्पिताच्या घरी पोचले. द्वारकानाथांनी दरवाजा उघडला. हा अनिकेत, बोल, तुला काय बोलायचं आहे ते. आजोबा म्हणाले. अनिकेत पुढे झाला. काका, मी मागणी म्हणजे अर्पिताला मागणी घालायला आलोय. अर्पिता, बाहेर ये. अर्पिता बेल वाजली तेव्हाच हॉलच्या जवळ आली होती. पण आजोबा, अनिकेत, टोपीवाले गोपाळराव आणि त्यांच्या हातात कलामंदिरची साडी तिने बघितली होती म्हणून ती दरवाजाच्या आड थांबली होती. बोलवल्यावर ती पुढे आली. तिने वाट न बघता आजोबांना, गोपाळमामांना वाकून नमस्कार केला. ही बोलणी ऐकून आतून अर्पिताचे आजी आजोबा, आई, मामा मामी सगळेच बाहेर आले. अरे अर्पिता, काय चाललंय? मामांनी विचारलं, पण उत्तर अनिकेतनं दिलं. कारण बाउन्सर आला की न घाबरता फटका मार, त्याचे क्रिकेटचे सर सांगायचे. हे बघा अर्पिता आणि मी लग्न करणार आहोत म्हणून तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे, अनिकेतनी सांगून टाकलं. पण अर्पिताच्या मामांना अर्पिताला स्वतःची सून करून घ्यायची होती. ते म्हणाले, अरे पण असं कसं काय? म्हणजे घराण्याची माहिती काढल्याशिवाय काय पोरखळे आहेत काय? मामा चिडले. तेवढ्यात गोपाळ मामांनी साडी, पेढ्याचा बॉक्स, कुंकवाचा करंडा अर्पिताला दिला. वातावरण बदलतोय हे आजोबांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, आम्ही बसू का जरा? अजून एक महत्त्वाचं काम राहिलं आहे. गोपाळा, हे कागद वाच. आता 3 वर्षाच्या आत हे घर माझ्या नावावर कसं करायचं ते सांग. कागदातलं ॲग्रीमेंट बघितल्यावर गोपाळ मामा म्हणाले, जितक्या लवकर करता येईल तेवढं बरं. सोमवारी कोर्टात जाऊ किंवा ऑनलाईन उद्याच्या उद्या करू. आता द्वारकानाथांच्या लक्षात सगळ्या गोष्टी आल्या. अर्पिताच्या मामाचं ऐकून अर्पिताचं लग्न मामाच्या मुलाशी लावलं तर ह्या घराला मुकावं लागणार. मग आपला संसार काही मामा सांभाळणार नाही. अनिकेतनी आणि त्याच्या आजोबांनी केलेली मदत परत करणं त्यांना शक्य नव्हतं, कारण आत्ता कुठे त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारत होती. शेअर बाजार हळूहळू पुढे चालला होता, पण 13 लाख रुपये आणि त्याचं व्याज द्यायची त्यांची ऐपत नव्हती. अनिकेत जावई झाला तर ते सुखानं ह्याच घरात राहू शकणार होते. नाव जावयाचं झालं तरी घर त्यांचं राहणार होतं. मुख्य म्हणजे अर्पिता जवळ राहणार होती, औषधांची मदत होणार होती. द्वारकानाथ गोपाळरावांना म्हणाले, वकील साहेब, जे काय कायदेशीर करायचं असेल ते करा, पण आमचा संसार गाडा चालू ठेवा. हा ठीक आहे ना, आता आपला ऋणानुबंध झाला आहे तेव्हा व्याही सुखात राहतील असं ॲग्रीमेंट करून टाकतो, गोपाळ मामांनी सांगितलं. द्वारकानाथांनी आज जाऊन सगळ्यांना बाहेर बोलवलं. म्हाताऱ्या आजीला हात धरून चालत आणलं, खुर्चीत बसवलं. आजी, तुझ्या पणतीचं लग्न ठरतोय, आज साखरपुडा करतोय. तिच्या कानात जाऊन बोलले तेव्हा आजीला आनंद झाला. विठ्ठला, पावलास रे बाबा, माझे डोळे मिटायचे आहात, लग्नसुद्धा होऊ दे रे बाबा, आजी म्हणाली. आणि आता द्वारकानाथांचे वडील पुढे आले. त्यांनी आजोबांशी शेकहँड केला. मग दोन्ही मामांनी शेकहँड केला. आजोबांनी दुकानात आणि मग घरी फोन करून सर्वांना अर्पिताच्या घरी बोलवलं. गोपाळरावांच्या घरी फोन करून राधा मामींना बोलवलं. सगळे जमेपर्यंत गोपाळमामांनी कच्चा मसुदा तयार केला. घराचे मालक आजोबा आणि अनिकेत होतील, पण दर 3 वर्षांनी भाडे करार करायचं ठरलं. भाडं आजोबांना दिलं जाणार होतं. ते पेपर वाचले आणि द्वारकानाथांनी मान डोलावली. लवकरच रजिस्ट्रेशन करून टाकायचं ठरलं. आजोबा खुश झाले. अनिकेत आनंदाच्या ढगांवर तरंगत होता. तेवढ्यात दरवाजा वाजला. अर्पिताच्या आजीनं दरवाजा उघडला. कोण आलंय? मोठ्या आजीनं विचारलं. आजोबा म्हणाले, सुख आलंय दारात, बोलवून घेऊयात ना घरात. सगळेच हसायला लागले. आता रुसलेले मामासुद्धा हसले. आता सुख दारात उभं असेल तो दार उघडावंच लागेल. ये रे सुखा, ये आणि सगळ्यांना सुखी कर. श्रोते मित्रो, ही होती सुव्रता साठे यांची कथा सुख उभे दारात. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर ते मात्र करून टाका. पुन्हा भेटूयात वेगळ्या कथेसह, वेगळ्या लेखकाच्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.